प्रॉब्लेमाचा अ वायर ऑफ लेंथ a wire of length 120 centimeter is bent in the form of rectangle. हम्म? एक वायर आहे किती सेंटीमीटरची 120 सेंटीमीटरची एक वायर आहे. 120 सेंटीमीटर. फाइंड इट्स डायमेन्शन्स. फाइंड इट्स डायमेन्शन्स म्हणजे त्या रेक्टँगलचे डायमेन्शन्स म्हणजे काय असतात त्याची बाजू, रेक्टँगलची बाजू. इफ द एरिया ऑफ रेक्टँगल इज मॅक्झिमम. एरिया ऑफ रेक्टँगल काय म्हणलंय, मॅक्झिमम आहे म्हणलंय. म्हणजे मॅक्झिमाचा प्रॉब्लेम आहे, मिनिमाचा नाही. मॅक्झिमम ॲट मोस्ट असे शब्द आले तर ते मॅक्झिमाचे झाले. ॲटलिस्ट, मिनिमम असे शब्द आले तर ते मिनिमाचे झाले. ठीक आहे. तर आधी तुम्हाला इक्वेशन तयार करायचं आहे. जेव्हा तुम्ही मॅक्झिमा मिनिमा काढायला जाता, मॅक्झिमा मिनिमाची कंडिशन काय आहे, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आणि एफ डॅश ऑफ एक्स, एफ डबल डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0. लक्षात आहे का हे मॅक्झिमाची कंडिशन? एफ डॅश ऑफ एक्स, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू किती सांगितलं होतं, 0. की मॅक्झिमा मिनिमा दोन्हीला फिक्स आहे. हां, मग एफ डबल डॅश काय होता, एफ डबल डॅश लेस दॅन 0 होता. ही मॅक्झिमाची कंडिशन. एफ डबल डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 आणि एफ डबल डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर मिनिमा, ही कंडिशन. मग एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0, एफ डबल डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 हे काय आहे? एफ डॅश म्हणजे एफ ऑफ एक्सचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, एफ डबल डॅश म्हणजे एफ ऑफ एक्सचा सेकंड डेरिव्हेटिव्ह. एफ ऑफ एक्स काय आहे? डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कशाचा काढायचा आहे? एफ ऑफ एक्सचा काढायचा आहे, म्हणजे फंक्शनचा काढायचा आहे. बरोबर. मग तुम्हाला वर्ड प्रॉब्लेममध्ये आधी फंक्शन काय आहे ते ओळखून घ्यायचं आहे. वर्ड प्रॉब्लेममध्ये पहिल्यांदा काय शोधायचं, फंक्शन काय आहे नेमकं. आपण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, फंक्शनचा डबल डेरिव्हेटिव्ह काढत असतो. बरोबर. म्हणजे फंक्शनवरून आपण मॅक्झिमा मिनिमा ठरवत असतो. त्यामुळे फंक्शन महत्त्वाचं आहे. वर्ड प्रॉब्लेममध्ये महत्त्वाचं काय शोधायचं तुम्हाला, फंक्शन काय. तर नेहमी लक्षात ठेवायचं, मॅक्झिमा मिनिमाच्या वर्ड प्रॉब्लेममध्ये कुठली गोष्ट मॅक्झिमम आहे, कुठली गोष्ट मिनिमम आहे. जी गोष्ट मॅक्झिमम किंवा जी गोष्ट मिनिमम दिलेली आहे किंवा विचारलेली आहे ती गोष्ट त्याची फंक्शन असते. म्हणजे काय, आता इथं मॅक्झिमम काय म्हणलंय, मॅक्झिमम काय, एरिया ऑफ रेक्टँगल. मॅक्झिमम काय इथं, एरिया ऑफ रेक्टँगल. म्हणजे फंक्शन काय झालंय, एरिया ऑफ रेक्टँगल. फंक्शन काय झालंय, एरिया ऑफ रेक्टँगल. जी गोष्ट मॅक्झिमम आहे म्हणून सांगितलंय, जी गोष्ट मिनिमम आहे म्हणून सांगितलं आहे, किंवा एखादी गोष्टीची मॅक्झिमम व्हॅल्यू काढा म्हणलं, एखाद्या गोष्टीची मिनिमम व्हॅल्यू काढा म्हणलं, ती गोष्ट त्या प्रॉब्लेमची काय झाली, फंक्शन झाली. त्या प्रॉब्लेमची काय झाली, फंक्शन झाली. तर दिलेल्या प्रॉब्लेममध्ये मॅक्झिमम काय आहे म्हणून सांगितलं आहे, एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल काय, मॅक्झिमम आहे. म्हणजेच तो काय झाला, त्या याचा फंक्शन झाला. तो काय झाला, याचा फंक्शन. म्हणजे तुम्हाला एरिया ऑफ रेक्टँगलचा डेरिव्हेटिव्ह, एरिया ऑफ रेक्टँगलचा डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. ठीक आहे. एरिया आहे हे तर काय आलं. आता एरियाच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला जायचं आहे. त्याआधी आपण पहिल्या स्टेटमेंटकडे येऊ. वायर आहे 120 सेंटीमीटरची, ती बेंट करून, जे वाकवून त्याला काय, त्याचं काय तयार केलं आहे, रेक्टँगल तयार केलेलं आहे. त्याचं काय तयार केलं आहे, रेक्टँगल. आता रेक्टँगलची 4 बाजू असते. 4 बाजू कशी असते, समोरासमोरचे सेम असतात. म्हणजे समजा हा एक्स असेल, हा देखील काय असतो, एक्स. हा वाय असेल, हा देखील काय असतो, वाय. आता या टोकापासून ते असं क्लॉकवाईज जर तुम्ही फिरलात, क्लॉकवाईज जर फिरत गेलात, या टोकापासून ते असं फिरत गेलात, तर त्याचा पेरिमीटर किती होतो, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर म्हणजे काय, परिमिती.
परिमिती किती होते? 120. पेरिमीटर किती झाला रेक्टँगलचा? 120. वायरची लेंथ 120 आहे आणि ते कट न करता किंवा जास्त न वाढवता ते वायर वाकवून रेक्टँगल तयार केलंय. मग त्या रेक्टँगलचं परिमिती किती झाली? 120च झाली, कारण वायरची किती आहे? 120च आहे. हे कळालं का मी काय म्हणतोय ते? पेरिमीटर 120 कसं आहे कळालं का? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 120 सेंटीमीटर. हे असं का म्हणतोय मी कळालं का? पेरिमीटर म्हणजे काय असं सांगा बघू, कोण सांगेल? रेक्टँगल म्हणजे काय माहिती ना? आवाज येतोय ना? रेक्टँगल म्हणजे काय? रेक्टँगल म्हणजे काय? बोबला इथं सुरुवात आहे. अरे डायग्राम वरनं जर ओळखा, आयत असतंय. हा, आयत. आयतची परिमिती म्हणजे काय? त्याच्या चारीही बाजूंची बेरीज. त्याच्या चारीही बाजूंची बेरीज. हा, बा तू एरिया सांगितलास, एल इंटू बी, लेंथ इंटू ब्रेड, त्याचं एरिया झालं. पेरिमीटर नाही. पेरिमीटर म्हणजे त्याच्या सगळ्या बाजूंची बेरीज. काय? त्याच्या सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. परिमिती काय असतं? चौकोनाची परिमिती शाळेत शिकलाय का नाही परिमिती शब्द? हा, इंग्लिश मिडियमवाल्याने पेरिमीटर झालंय का नाही तुम्हाला कधी? आयत जर कापून जर सरळ केलं तर ते सरळ केल्यानंतर जी लेंथ तयार होते म्हणजे त्याचं पेरिमीटर. तर इथं वायर 120 सेंटीमीटरचं आहे, त्याचं तुम्ही वाकून आयत तयार केलं, मग त्या आयतचं पेरिमीटर किती झालं? 120च झालं. आणि आयतच्या पेरिमीटरचा परिमितीचा फॉर्म्युला काय आहे? 1L + 2R. आर काय आहे इथं? इथं आहे 2 × x + y. सगळ्या बाजूंची बेरीज म्हटलं होतं, x + y + x + y. 2 x आहेत. परत चुकला बघले. 2 x आहेत, 2x अधिक 2 y आहेत, 2y. म्हणजे काय झालं? 2 × x + y हे त्याचं झालं पेरिमीटर. रेक्टँगलचा पेरिमीटर किती झाला? 2 × x + y. आता इथं x सेंटीमीटर काय म्हणलंय? लेंथ म्हणलंय. x सेंटीमीटर काय आहे? लेंथ. ही त्याची ही आडवी जी दिसती का, ती लेंथ आहे. आणि ब्रेड्थ किंवा हाईट म्हटलं तरी चालतंय, ती काय आहे? y आहे. एक्स आणि वाय घेतलाय आपण, लेंथ आणि ब्रेड. ओके. तर 2 × x + y. तर पेरिमीटर किती आहे? 2 × x + y. पेरिमीटरची व्हॅल्यू किती दिली आहे? 120. म्हणजे 2 × x + y = 120 झाला. किती झालं? 120. किती झालं? 120. बरोबर. आता हा 2 इकडे गेला, /2 होणार इथं. हा 2 कॅन्सल झाला, हा 2 कॅन्सल झाला. मग हे किती येणार? 60. हा किती झाला? 60 झाला. x + y = 60. x + y = 60. म्हणजे हा x समजा जर इकडे गेला, x इकडे आला, तर y = 60 - x. y = 60 - x. हे एक इक्वेशन आपल्याला मिळालं. हे इक्वेशन लक्षात ठेवा. y = 60 - x हे इक्वेशन मिळालं आपल्याला. पेरिमीटरच्या फॉर्म्युल्यावरून, रेक्टँगलच्या पेरिमीटरच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला इक्वेशन काय मिळालं? y = 60 - x. आता आपण सेकंड स्टेटमेंटकडे येऊ. डायमेन्शन्स काढा म्हणलंय.
डायमेन्शन्स म्हणजेच डायमेन्शन म्हणजे काय, हे आपले एक्स आणि वाय, बाजू, रेक्टँगलची बाजू एक्स आणि वाय. तुम्हाला काढायचं आहे एक्स आणि वाय. तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढायची आहेत, एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. फाइंड इट्स डायमेन्शन म्हणलंय. एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची, पण कधी काढायचे, जेव्हा रेक्टँगलचा एरिया मॅक्झिमम असेल. रेक्टँगलचा एरिया मॅक्झिमम असताना एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची. बाकीच्यांना नीट ऐकू येत आहे का? काही जणांना एकाला प्रॉब्लेम आहे की आवाज कट होतोय माझा म्हणून. बाकीच्यांना प्रॉब्लेम आहे का? व्यवस्थित येतोय का आवाज? काय एकट्यालाच असा प्रॉब्लेम आहे? हो म्हणजे काय नेमकं, आवाज येतोय का नाही? आता एक जण हो म्हणताय, एक जण नो म्हणताय, काय करावं? आवाजाचा प्रॉब्लेम आहे का नाही, हो किंवा नाही असं करा. नाहीये, नाहीये, नाहीये. हा म्हणजे पाटील तुझ्या एकट्याकडे प्रॉब्लेम आहे बघ, रेंजचा प्रॉब्लेम असेल. हा काय, फाइंड इट्स डायमेन्शन. डायमेन्शन म्हणजे काय, एक्स आणि वाय. एक्स आणि वाय म्हणजे लेंथ आणि ब्रेथ काढायचं आहे. हा त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. कधी काढायची आहे, रेक्टँगलचा एरिया मॅक्झिमम असताना. आता एरियाकडे येऊ. एरियाकडे. एरियाचा कोण फॉर्म्युला सांगेल का? आयतचा एरियाचा फॉर्म्युला सांगा. कोणी सांगू शकेल? एरिया ऑफ रेक्टँगल फॉर्म्युला काय? मी तुम्हाला सेंड केलं होतं ग्रुपवर सेंड केलं होतं मी. रेट मेजर वेळेस एल इंटू बी. बर. अजून लेंथ इंटू ब्रेथ. म्हणजे इथं लेंथ काय आहे, एक्स आहे, इंटू ब्रेथ वाय. बरोबर. आता वायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, 60 मायनस एक्स. 60 मायनस एक्स इथं सबस्टिट्यूट करा. ए इंटू एक्स आहे तसा आहे. वायची व्हॅल्यू आहे 60 मायनस एक्स. वायची व्हॅल्यू 60 मायनस एक्स. आता हे एक्स ब्रॅकेटमध्ये गेला, 60x मायनस एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर. एक्स इंटू एक्स किती झाला, एक्स स्क्वेअर झाला. हा झाला एरियाचा फॉर्म्युला. म्हणजे तुम्हाला एफ ऑफ एक्स मिळाला. एफ ऑफ एक्स काय आहे तुमचा, 60x मायनस एक्स स्क्वेअर. हा झाला तुमचा एफ ऑफ एक्स. आता डेरिव्हेटिव्ह कसं करणार तुम्ही, डिफरन्शिएट ए विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्सच का, जसं एक्स चेंज होईल, म्हणजे जसं लेंथ चेंज होईल तसं एरिया पण चेंज होतो. तसं काय होईल, एरिया पण चेंज होईल. बरोबर. मग आता मॅक्झिममची मगाशीची कंडिशन आपण सांगितली होती, काय होती, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. बरोबर. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. म्हणजे एचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. एचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. एचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे बघा असं येईल, डी ए डिवायडेड बाय डी एक्स. dA divided by dx. Derivative of a with respect to x. Derivative of a with respect to x. हा झाला एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आहे. इज इक्वल टू 0 ऑलरेडी आहे, कारण ही मॅक्झिमा मिनिमाची कंपल्सरी कंडिशन आहे. बरोबर. दोघांची सेम आहे, त्यामुळे आपण हे घेऊ शकतो. हे घेऊ शकतो. ठीक आहे. पण तरी पण आपल्याला चेक करायचं आहे बरं का, की खरंच आहे का, हे मॅक्झिममच आहे का.
ते आपण कसं ते आपण बघूया. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढा. एचं डेरिव्हेटिव्ह घेतला डी ए अपॉन डी एक्स इज इक्वल टू 0 तर असतोच, पण इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं राहिलं 60 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 60 एक्सचा डेरिव्हेटिव्ह 60 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह किती आहे 2x बरोबर. डी ए अपॉन डी एक्स किती आलं 60 मायनस 2x. डी ए अपॉन डी एक्स किती आलं 60 मायनस 2. कॅल्क्युलेशन करून 60 मायनस 2x आलं, पण कंडिशननुसार डी ए अपॉन डी एक्स काय आहे 0 आहे. हे बघा हीच कंडिशन आहे, बॉक्स अजून मी खोडलेलं नाही आहे ते 0 आहे. म्हणजे हे इज इक्वल टू किती झालाय 0 झाला. इज इक्वल टू किती झालाय 0. मायनस 2x इकडे गेला, मायनस 2x इकडे गेला किती झाला मायनस 2x इकडे गेल्यानंतर प्लस 2x झाला इज इक्वल टू 60 इज इक्वल टू 60. मग एक्सची व्हॅल्यू किती झाली एक्स इज इक्वल टू हा 2 इकडे खाली आल्यावर 2 इकडे खाली येणार, हा इथला 2 कॅन्सल होणार, हा 2 कॅन्सल 60 अपॉन 2 30. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 30. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली 30. ती एक्सची व्हॅल्यू आता आपल्याला डायमेन्शनच काढायचे होते ना, डायमेन्शनच काढायचे होते. एक डायमेन्शन मिळालं, कुठली डायमेन्शन मिळाली लेंथ मिळालं. आता काय काढायचं ब्रेड काढायचं आहे. ही एक्सची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करायची. वाय इक्वल टू 60 मायनस एक्स आपण जे पेरिमीटरवरनं काढलं होतं बघा, कुठे गेला पेरिमीटर, हा पेरिमीटरवरनं वाय इक्वल टू 60 मायनस एक्स काढलं होतं का, तिथं ही एक्सची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एक्सची व्हॅल्यू किती आहे 30 आहे. 60 मायनस 30 वाय इज इक्वल टू किती झाला 30. वाय इज इक्वल टू किती झाला 30. म्हणजे एक्स पण सेम आहे वाय पण सेम आहे. आता काय करायचं ही 30 हे एक्स आहे 30 आहे, वरचा पण एक्स 30 आहे, हा 30 हा 30. चौघांची बेरीज 120 येते का 30 प्लस 30 प्लस 30 प्लस 30 हा 120 आली. म्हणजे रेक्टँगलची लेंथ 30 असताना 30 सेंटीमीटर असताना रेक्टँगलची ब्रेड्थ 30 सेंटीमीटर असताना एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो मॅक्झिमम असतो. एरिया ऑफ ट्रायंगल काय असतो मॅक्झिमम असतो. ठीक आहे. इथं अजून एक राहिलंय, अजून एक स्टेप लिहायचं राहिलंय, ते गरजेचं नाहीये, फक्त ते कन्फर्म आहे की हे मॅक्झिममचंच आहे का. हा मॅक्झिममचंच आहे का कन्फर्म कसं करायचं. आपली सेकंड कंडिशन मॅक्झिमाची सेकंड कंडिशन काय होती एफ डबल डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 ओके. एफ डबल डॅश ऑफ एक्स लेस दॅन 0 म्हणजे हा जो एफ डॅश ऑफ एक्स काढलाय, हा जो एफ डॅश ऑफ एक्स काढलाय हा इथला, त्याचा परत डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कुठं लिहायचं तर सगळंच तर भरलाय आता. ठीक आहे ट्राय करूया आता सगळं स्वतःच सॉल्व्ह करायचं प्रॉब्लेम. इथं लिहायचा प्रयत्न करूया आपण. याचा परत डेरिव्हेटिव्ह डी ए अपॉन डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर ए डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर. डी ए अपॉन डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर ए अपॉन डी एक्स स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह 60चा डेरिव्हेटिव्ह 0 हा 60चा डेरिव्हेटिव्ह 0 2 एक्सचा 2
म्हणजे 0 मायनस 2 मायनस 2 विच इज लेस दॅन 0, विच इज लेस दॅन 0 म्हणजे ही पण कंडिशन सॅटिस्फाय झालेली आहे. म्हणजे हा मॅक्झिममचा आहे हे बरोबर आहे. म्हणजे हे मॅक्झिममचा आहे बरोबर आहे. आणि मॅक्झिमम केव्हा आहे? एक्स इक्वल टू 30 आणि वाय इक्वल टू 30 असताना. एक्स आणि वाय काय आहेत? एक्स आहे लेंथ आणि वाय आहे ब्रेड्थ. एक्स आहे लेंथ आणि वाय काय आहे? ब्रेड्थ. प्रॉब्लेम कळाला का? प्रॉब्लेम कळाला का? हो नाही काय तर म्हणा रे. आहेत का? हा. झोप झाल्यानंतर हो म्हणायला लागली दिसते. ठीक आहे, हे खोडतो आणि एकदा आपण शॉर्टमध्ये इथं जे सॉल्व्ह केलेलं ते रिवाइज करूया. बघा पेरिमीटर 120 आहे. पेरिमीटरचा फॉर्म्युला 2 इंटू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 120. देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 60. वाय इक्वल टू 60 मायनस एक्स. हे इक्वेशन आपल्याला एक मिळालं. आता एरियाकडे आलो आपण. लेट ए बी द एरिया. एरिया काय? एक्स इंटू वाय. वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली 60 मायनस एक्स. मग थोडं सिम्प्लिफाय केलं 60x मायनस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला. dA अपॉन dx इक्वल टू 60 मायनस 2x. 60 मायनस 2x. फॉर मॅक्झिमम एरिया dA अपॉन dx इज इक्वल टू 0. इथे लिहिल्यासारखं एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 0. तो आहे हा. मग 60 मायनस 2x इज इक्वल टू 0. एक्सची व्हॅल्यू किती आली? 30 आली. एक्सची व्हॅल्यू किती आली? 30 आली. ती एक्सची व्हॅल्यू तुम्ही इथं सबस्टिट्यूट करू शकता, पण त्यांनी लगेच केलेलं नाहीये. त्यांनी परत काय केलंय? मधल्या स्टेपला याचा डेरिव्हेटिव्ह काढलाय. वायची व्हॅल्यू घेण्याच्या आधी कन्फर्म केलंय की लेस दॅन झिरोच आहे का नाही. कन्फर्म करतोय आपण की मॅक्झिममच आहे का नाही. मॅक्झिममच्याच कंडिशनला आपण बघतोय. बघा याचा परत डेरिव्हेटिव्ह घेतला. आन्सर किती आलं? -2 विच इज लेस दॅन झिरोच आहे. लेस दॅन 0. मग एक्स इक्वल टू 30 असताना वायची व्हॅल्यू किती आली? 30 आली. Therefore, area of rectangle is maximum if length equal to breadth equal to 30 centimeter. Length equal to breadth equal to 30 centimeter. ठीक आहे. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. अ रेक्टँग्युलर शीट ऑफ पेपर. एक पेपर आहे रेक्टँग्युलर, परत आयत आलाय. परत आयत आलेला आहे. हॅज इट एरिया 24 स्क्वेअर मीटर. पेपरचा एरिया ऑलरेडी दिलाय 24 स्क्वेअर मीटर. द मार्जिन ऑफ द टॉप अँड द बॉटम आर 75 सेंटीमीटर इच अँड इट्स साइड्स 50 सेंटीमीटर इच. मार्जिन म्हणजे कळालं का? म्हणजे तुमचं पुस्तक असतं बघा, पुस्तकाचं पान वगैरे असं प्रत्येक कोपरा न कोपरा छापत नाही. वरची बाजू आणि खालची बाजू थोडी मोकळी सोडते. डावी बाजू उजवी बाजू थोडी मोकळी सोडते. ती जी बाजूनी चौकोनी मोकळी जागा असते त्याला मार्जिन म्हणते. त्याला काय म्हणतात? मार्जिन म्हणते. ठीक आहे. तर त्या पेपरचा टॉप आणि बॉटम 75 सेंटीमीटर सोडलाय मोकळा. 75 सेंटीमीटर मोकळा सोडलाय आणि बाजूचे दोन साइड 50 सेंटीमीटर मोकळे सोडले. 50 सेंटीमीटर मोकळे सोडले. ठीक आहे. व्हॉट आर द डायमेन्शन्स ऑफ द पेपर इफ द एरिया ऑफ प्रिंटेड स्पेस इज मॅक्झिमम. एरिया ऑफ प्रिंटेड स्पेस म्हणजे डायग्राम आहे, मी डायग्राम काढायला जाणार नाही आहे. डायग्राम वर व्यवस्थित दिलेली आहे. प्रिंटेड स्पेस इज मॅक्झिमम. एरिया ऑफ पेपर ऑलरेडी दिलाय. एरिया ऑफ रेक्टँग्युलर पेपर ऑलरेडी दिलाय 24 स्क्वेअर मीटर. आता काय विचारलंय? एरिया ऑफ प्रिंटेड स्पेस. पेपरमध्ये प्रिंट किती भागात प्रिंट केलंय त्याचं एरिया मॅक्झिमम आहे असं विचारलंय. त्याचं एरिया मॅक्झिमम आहे आणि ते मॅक्झिमम असताना पेपरचे डायमेन्शन किती आहेत विचारलंय.
पेपरचे डायमेन्शन आपण डायग्राम कडे जाऊयात म्हणजे तुम्हाला कळेल. हा एक्स हे मीटरमध्ये घेतलंय बरं. इथं बघा, इथं सेंटीमीटर आहे बरोबर, पण इथं घेतलंय किती मीटरमध्ये. का? कारण एरिया स्क्वेअर मीटरमध्ये आहे. एरिया स्क्वेअर मीटरमध्ये गडबडीमध्ये चेंज करू नका. तुम्ही आहे तसे व्हॅल्यू घेऊ शकत नाही. आता 75 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? 0.75 मीटर. 50 सेंटीमीटर म्हणजे 0.5 मीटर. सो मार्जिन किती झाला? 0.75 मीटर आणि 0.5 मीटर. लेट एक्स एम म्हणजे एक्स मीटर अँड वाय मीटर बी द विड्थ अँड द लेंथ आणि विड्थ रेक्टेंग्युलर शीट ऑफ पेपरचा. एरिया ऑफ पेपर 24. एरिया ऑफ पेपर कुठल्या साईजचा आहे? रेक्टेंग्युलरचा आहे ना. मग एरिया ऑफ पेपर म्हणजेच एरिया ऑफ रेक्टँग्युलर. एरिया ऑफ पेपर म्हणजेच काय? एरिया ऑफ रेक्टँग्युलर. एरिया ऑफ रेक्टँग्युलर काय आहे फॉर्म्युला? मगाशी आपण बघितलं होतं, एक्स इंटू वाय. ए इक्वल टू एक्स इंटू वाय. हे बघा, आणि ते तुम्हाला दिलेलं आहे 24 स्क्वेअर मीटर. एक्स इंटू वाय इज इक्वल टू 24 स्क्वेअर मीटर. वाय मिळाला तुम्हाला, वाय इक्वल टू 24 अपॉन एक्स. इथं सध्या इथपर्यंत आपण प्रिंटेड स्पेसचा विचार केलेला नाहीये. सध्या कम्प्लीट पेपरचा विचार करतोय. कम्प्लीट पेपरचा फक्त विचार. इथं कुठेतरी तुम्हाला प्रिंटेड स्पेस सोल्युशन मध्ये शब्द दिसतंय का सध्या? कारण आपण सध्या प्रिंटेड स्पेसचा विचार करत नाहीये, फक्त कम्प्लीट पेपरचा विचार करतोय. कम्प्लीट पेपरचा विचार. ठीक आहे. तर हे इथपर्यंत काय आलं? एरिया ऑफ पेपर म्हणजे रेक्टँग्युलरचाच एरिया. रेक्टँग्युलरचा एरिया किती असतो? एक्स इंटू वाय, आणि तो आपल्याला दिलेला त्याची व्हॅल्यू 24. देअरफॉर एक्स इंटू वाय इक्वल टू 24. वाय इक्वल टू 24 बाय एक्स. हे लक्षात ठेवा. आता प्रिंटेड स्पेसकडे येऊ आपण. तर मॅक्झिमम काय विचारलंय? मॅक्झिमम विचारलंय एरिया ऑफ प्रिंटेड स्पेस. एरिया ऑफ प्रिंटेड स्पेस मॅक्झिमम आहे म्हणजे तोच या प्रॉब्लेमचा काय झालाय? फंक्शन झालाय. प्रॉब्लेमचा फंक्शन काय झालाय? एफ ऑफ एक्स काय झालाय? एरिया ऑफ प्रिंटेड स्पेस. ओके. तर आपण पुढे जाऊया. डायग्राम बघा, मगाशी सांगितल्यासारखं हे कम्प्लीट पेपर आहे. हा जो आहे बाहेरची बाजू, तो काय? कम्प्लीट पेपर आहे. रेक्टँगल मध्ये हे रेड लाईनचा. आणि हा जो आहे तो प्रिंटेड एरिया आहे. काय? प्रिंटेड एरिया. एवढ्या भागामध्ये म्हणजे बघा, हे भाग काय केलंय? प्रिंट केलेला आहे. हा भाग प्रिंट केलाय. टॉप 75 दोन्ही बाजूनी सोडलेला आहे. इकडे देखील टॉप आणि बॉटम 75 सेंटीमीटर सोडलेलं आहे आणि दोन्ही बाजू 50 मीटरनी सोडलेले. विड्थ त्याची आहे वाय. विड्थ किती आहे? वाय आहे. आणि लेंथ किती आहे? एक्स आहे. लेंथ किती आहे? एक्स आहे. ठीक आहे. लेंथ आहे एक्स. हे कळालं? डायग्राम कळाली कशी आहे? तुमचं पुस्तक सुद्धा तुम्ही इमॅजिन करू शकता. पुस्तकातला फक्त प्रिंटेड एरिया तेवढंच तुम्ही जर पेन्सिलनी बाजूनी ड्रॉ केलात, म्हणजे लाईन्स आखलात, तर तिथं तुम्हाला रेक्टँगल मिळेल. आडवं करायचं, पण इथं पुस्तक आडवं केलंय, तो पेज आडवा आहे. तर आफ्टर लिव्हिंग द मार्जिन म्हणजे बघा, आता याचा विचार करू आपण. पहिला उभ्याचा विचार करू. ठीक आहे. कम्प्लीट वाय आहे. कम्प्लीट किती आहे? वाय मीटर आहे.
कम्प्लीट किती आहे वाय मीटर. आता इकडनं 75 आणि इकडनं 75 सोडलाय, म्हणजे एवढा एरिया कट केलाय. वरचा 75 आणि खालचा 75 दोन्ही मिळून किती कट झाला, पण इथला 75 आणि इथला 75 मिळून 150 कट झाला. 150 सेंटीमीटर, 150 सेंटीमीटर कट झाला. 150 सेंटीमीटर, 150 सेंटीमीटर म्हणजे 1.5 मीटर. 1.5 मीटर म्हणजे प्रिंट पूर्ण पेपरमध्ये प्रिंट किती विड्थ झाली आहे. वाय मधून एवढा कट झालाय, 1.5 मीटर कट झाला वाय मधनं. वाय मधून 1.5 मीटर कट झाला. मग जो उरलाय त्यात प्रिंट केलंय, त्यात काय केलंय प्रिंट केलंय. कळालं का हे. ही झाली वाय मायनस 1.5 ही झाली आवाज केलं रे. ही झाली प्रिंटेड स्पेसचं विड्थ. प्रिंटेड स्पेसचं विड्थ म्हणजे कुठलं तर हे थोडं डार्क करू आपण, मध्ये करू. हे किती झालं, हे झालं वाय मायनस 1.5. वाय मायनस 1.5 का, हा कम्प्लीट वाय आहे, हा कम्प्लीट वाय आहे. त्या कम्प्लीट वाय मधून 75 आणि 75 काढलं, सोडलं, ते तेवढी मोकळी जागा सोडली. आणि त्या मोकळ्या जागेमध्ये आणि उरलेल्या जागेमध्ये उरली किती जागा, मग वाय मध्ये 75 सोडलं. 75 किती झालं, 150 झालं. 150 सेंटीमीटर म्हणजे 1.5 मीटर. वाय मीटर मधून 1.5 मीटर सोडून उरलेल्या भागात प्रिंट केलं. कळालं का. वाय या विड्थ मध्ये 1.5 मीटर सोडून उरलेल्या भागामध्ये प्रिंट केलं. मग त्या उरलेल्या भागाचं जे प्रिंट आहे त्या प्रिंटचं विड्थ किती झालं, वाय मायनस 1.5. वाय मायनस 1.5. सिमिलरली बघा, आता हा पूर्ण एक्स आहे, हा कम्प्लीट एक्स आहे. आणि इकडचं 50 म्हणजे हे एवढा पार्ट, इकडचं 50 आणि इकडचं 50 दोन्ही मिळून किती झालं 1, म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. इकडचं 50 सेंटीमीटर आणि इकडचं 50 सेंटीमीटर असे दोन्ही मिळून 100 सेंटीमीटर सोडले. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. 100 सेंटीमीटर म्हणजे किती, 1 मीटर. कम्प्लीट एक्स मधून मग प्रिंट किती एरिया झाला, इकडचं 50 सोडला, हा 50 गेला, हा पण 50 गेला, एवढ्या भागामध्ये प्रिंट झालं, एवढ्या भागामध्ये प्रिंट झालंय. हा इथला भाग, हा इथला भाग, एवढ्या भागामध्ये प्रिंट झालाय. आणि विड्थ मध्ये हा एवढ्या भागामध्ये प्रिंट झालाय याच्यामध्ये. मग एक्स मध्ये किती गेलं, एक्स मधनं 50 सेंटीमीटर इकडचा, 50 सेंटीमीटर इकडचा, म्हणजे 100 सेंटीमीटर गेला. 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. एक्स कम्प्लीट एक्स मधून 1 मीटर गेला. कम्प्लीट एक्स मधून कम्प्लीट लेंथ, पेपरच्या कम्प्लीट लेंथ मधून 1 मीटर लेंथ कमी झाली, बरोबर का. एक्स काय आहे, पेपरची लेंथ आहे, पेपरची काय आहे, लेंथ आहे. त्या लेंथ मधून 1 मीटर कमी झालाय. 1 मीटर काय झालाय, कमी झालाय, म्हणजे मायनस झालाय. आणि जो मायनस झाल्यानंतर जो उरतो तो हा, तेवढ्या उरलेल्या भागामध्ये आता काय करायचं, आपल्याला प्रिंट करायचं. म्हणजे प्रिंट केलेला जो भाग आहे त्याची लेंथ आहे x-1.
प्रिंट केलेला जो भाग आहे त्याची लेंथ किती आहे x-1 आणि प्रिंट केलेला जो भाग आहे त्याची विड्थ आहे त्याची विड्थ किती आहे y-1.5 y-1.5 हे कळालं का प्रिंट केलेलं लेंथ किती आहे आणि प्रिंट केलेलं विड्थ किती आहे हे कळालं का x-1 कसा आला आणि y-1.5 कसा आला मग आता तुम्हाला याचा एरिया विचारलाय हा कंप्लीट जो आहे प्रिंटेड हा जो कंप्लीट प्रिंटेड जो आहे त्याचा एरिया विचारलाय आता जर तुम्ही बघितलं एरिया ऑफ प्रिंटेड स्पेस म्हणजे जेवढ्या एरियामध्ये प्रिंट केलाय हा जो भाग आहे हा जो प्रिंट केलेला भाग जो आहे तो देखील रेक्टँगलच आहे तो देखील काय आहे आणि हे डायग्राम काढायचं बरं का जिथं गरज आहे तिथे डायग्राम काढायच लागणार आहे आणि हे डायग्राम काढल्याशिवाय तुम्हाला कळालं नसतं की हा जो प्रिंटेड एरिया आहे तो देखील काय रेक्टँगल आहे तो देखील काय आहे रेक्टँगल मग एरिया ऑफ प्रिंटेड स्पेस किती असतो लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड्थ लेंथ किती आहे x-1 लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेड किती आहे y-1.5 हा झाला तुमचा इक्वेशन हा काय झाला तुमचा इक्वेशन एरिया ऑफ प्रिंटेड स्पेस इज इक्वल टू x-1 म्हणजे लेंथ मल्टिप्लाय बाय y-1.5 म्हणजे ब्रेड्थ हे कळालं का आता ते y ची व्हॅल्यू जी आपण तिकडे काढलेली होती ती इथं सबस्टिट्यूट करायची y ची व्हॅल्यू काय काढली होती 24/x ते इथं सबस्टिट्यूट करायचं हे बघा x-1 y-1.5 इथं डायरेक्ट दिलंय आफ्टर लिव्हिंग द मार्जिन्स द लेंथ ऑफ द प्रिंटेड स्पेस इज x-1 अँड ब्रेड्थ ऑफ द प्रिंटेड स्पेस इज y-1.5 ते आतापर्यंत आपण एक्सप्लेन केलं ए बी द एरिया ऑफ प्रिंटेड स्पेस त्याचा फॉर्म्युला काय लेंथ इंटू ब्रेड्थ आता ती y ची व्हॅल्यू 24/x इथं सबस्टिट्यूट केलं म्हणजे आणि थोडं सिम्प्लिफाय केल्यानंतर हा ए मिळाला तुम्हाला हा काय तुमचा कंप्लीट फंक्शन हा तुमचा कंप्लीट फंक्शन आहे आता याचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं याचं काय काढायचं आहे डेरिव्हेटिव्ह काढायचं इथून पुढे काम सोपं आहे तुम्हाला इक्वेशन तयार करणं f(x) तयार करणं सर्वात महत्वाचं आहे काय महत्वाचं आहे f(x) तयार करणं हे सर्वात महत्वाचं आहे तो तुम्ही f(x) तयार केलाय त्यानंतर काय करायचं आहे f'(x) इज इक्वल टू 0 कन्सिडर करून x ची व्हॅल्यू काढायची आहे सेम मगाशी सारखं आता बघा डेरिव्हेटिव्ह घेतलं dy/dx हा आला dy/dx इज इक्वल टू 0 कारण f'(x) इज इक्वल टू 0 असतो आपण मगाशी म्हणलं होतं dy/dx इज इक्वल टू 0 हा 0 झाला हा 0 घेऊन तुम्ही x ची व्हॅल्यू काढू शकता x ची व्हॅल्यू काय आहे बघूया आपण +-4 आलं होतं आता x काय लेंथ आहे लेंथ निगेटिव्ह तर नसतंय म्हणून -4 येणार नाही लेंथ निगेटिव्ह नसतंय त्यामुळे -4 येणार नाही मग लेंथ किती आला +4 लेंथ किती आहे +4 त्याच्यावरनं तुम्ही y काढू शकता y ची ते y इक्वल टू 24/x तिथं तुम्ही x ची ही 4 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून मग अशी बघितलं होतं ना y इक्वल टू 24/x या x मध्ये तुम्ही 4 सबस्टिट्यूट करू शकता मग किती येत आहे 6 y ची व्हॅल्यू 6 म्हणजे लेंथ 4 मीटर आणि ब्रेड्थ 6 मीटर लेंथ 4 मीटर आणि ब्रेड 6 मीटर
हं? ते डबल डॅशचं पण करायचं आहे बरं का. लेस दॅन 0 दाखवायचं आहे, मॅक्झिमम आहे. हे बघा परत दाखवलं इथं डबल डेरिव्हेटिव्ह काढलाय. निगेटिव्ह आलाय. लेस दॅन 0 हे तर कंपल्सरी दाखवावं लागतंय. हां मग वेन x इक्वल टू 4 y इक्वल टू 6 म्हणजे पेपरचं लेंथ 4 मीटर आणि पेपरची ब्रेड 6 मीटर असताना प्रिंटेड एरिया काय असतो? मॅक्झिमम असतो. प्रिंटेड एरिया काय असतो? मॅक्झिमम असतो. हा असा प्रॉब्लेम आहे. कळाला हा प्रॉब्लेम? 2च प्रॉब्लेम झालेत आज.